नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की पक्षाघाताच्या पॅरालिसिस रुग्णांना मालिश करावी की नाही आणि करायची असल्यास कोणत्या प्रकारची करावी. पॅरालिसिस मालिश बद्दल खूप गैरसमज आहे. काही डॉक्टर सांगतात की मालिश अजिबात करू नये, यामुळे तुमचा हात अजून खराब होईल. काही जण म्हणतात की मालिश करायलाच हवी आणि दोन्ही गोष्टी काही प्रमाणात बरोबर आहेत. मी आधी सांगू इच्छितो की जर आपण मालिश योग्य पद्धतीने केली नाही, म्हणजे खूप दाब देऊन केली, तर स्नायूंना मसल्स इजा होऊ शकते. स्नायूंमध्ये आकुंचन स्पॅसिटी येते, कर्कपणा येतो आणि हातपाय व्यवस्थितपणे खराब होऊ शकतात. मी या मालिशचे तोटे आधी सांगतो. जर रुग्णाला वेदना असतील, त्यापासून आराम मिळावा, स्नायूंमध्ये आकुंचन स्पॅसिटी किंवा कडकपणा असेल, तो दूर करायचा असेल, तर मालिश खूप चांगलं काम करतं. म्हणून तुम्ही सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे मालिश योग्य पद्धतीने कशी करायची हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही मालिश करता, तेव्हा लक्षात काय ठेवायचं की हात हलके चालवायचे आहे, दाबायचं नाही, जास्त प्रेशर देऊ नका, बोटांनी खालीच्या दिशेने मालिश करू नका, असं करू नका, बेलनासारखंही करू नका, हलक्या हाताने मालिश करायची. आणि कशी करायची, तर जसं तुमच्या केसांकडे पहा, हातावर केस असतात, पायावरही केस असतात, त्याच्या उलट दिशेने मालिश करायची आहे. तुमचा हात शरीराच्या आतल्या बाजूला म्हणजेच हृदयाच्या दिशेने यायला हवा. का यायला हवा हे आपण समजून घेऊ. आता तुमचा हात बघा, त्यावर तुम्हाला या निळ्या रेषा दिसतील. या धारांना आपण वेन म्हणतो. या वेन्स असतात. वेनचं काम काय असतं? रक्ताला शरीराच्या भागातून हृदयाकडे नेणं, जिथे ते पुन्हा ऑक्सिजनेट होऊ शकेल आणि मग ते बाहेर जाऊ शकेल, फुफ्फुसांमध्ये जाईल, तिथे ऑक्सिजनेट होईल आणि मग इतर अवयवांमध्ये जाईल. म्हणून हे जे रक्त आहे, जे या वेन्समध्ये आहे, ते आपल्या हृदयाकडे आतल्या बाजूला जात आहे. जर मी हात उलट्या दिशेने चालवला, म्हणजे या बाजूला, तर रक्ताच्या प्रवाहाला अडचण येते. म्हणून आपल्याला आपल्या वेन्समधील रक्ताचा प्रवाह सुलभ करावा लागतो. त्याच्या दिशेनेच आपल्याला हात हलवावा लागतो, म्हणजे ते हृदयाकडे जाईल. म्हणून नेहमी आतल्या बाजूने हाताची मालिश करावी किंवा काहीही लावायचं असेल, तर वरच्या दिशेने करावं, खालीच्या दिशेने मालिश करू नये. मग यामुळे काय होतं की रक्ताचा प्रवाह म्हणजे सर्क्युलेशन चांगलं व्हायला लागतं. दुसरं म्हणजे जेव्हा आपण मसाज करतो किंवा कुठल्याही गोष्टीवर घासतो, तेव्हा आपण काय पाहतो की तिथे उष्णता निर्माण व्हावी, बरोबर ना? आता ही जी उष्णता आहे, तिचा स्नायूंवर खूप चांगला परिणाम होतो. तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण फिजिओथेरपी करून घ्यायला जातो, तिथे वेगवेगळ्या मशीन असतात ज्या उष्णता देतात. आपण ही मसल्सना हिट देतो. त्यामुळे स्नायू फुलतात, रिलॅक्स होतात. पण जर आपण तिथे काहीतरी थंड लावलं, तर स्नायू कसे होतील? टाईट होतील, त्यात स्पॅसिटी वाढेल. म्हणून उष्णता ही पॅरालिसिस पेशंटसाठी चांगली असते, कारण ती स्नायूंना रिलॅक्स करण्यात मदत करते. आणि आपण जेव्हा रब करतो, मसाज करतो, तेव्हा काय होतं? उष्णता निर्माण होते, तुमची त्वचा गरम होते आणि खाली काय आहे? स्नायू आहे. जेव्हा त्यावर उष्णतेचा परिणाम होतो, तेव्हा ते रिलॅक्स व्हायला लागतात. म्हणूनच स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी आपण मसाजचा वापर करू शकतो. आता आपल्याला फक्त उष्णता द्यायची आहे. तर तुमच्या मनात जर असा काही शंका असेल की आपल्याला फक्त उष्णता द्यायची आहे, तर आपण यासाठी मालिश करावी का? अगदी बरोबर. आपण काय करू शकतो? आपण आपले नॉर्मल हीटिंग पॅड्स, जे जेल पॅड्स मार्केटमध्ये उपलब्ध असतात, घरीही बऱ्याच लोकांना मिळतात. त्यांच्याद्वारेही आपल्याला मसाजमधून मिळणारा तोच परिणाम मिळवता येतो. आता आपण काय करू? जेल पॅड घेऊ आणि तो आपण लावू. आता हवामान बदललं आहे. आधी थंडी होती तेव्हा हे खूप फायदेशीर होतं, चांगलं काम करायचं. आता हवामान बदलल्यामुळे, उन्हाळ्यात यामुळे आपल्याला खांद्यामध्ये त्रास जाणवू शकतो. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात मसाज खूपच उपयुक्त ठरतं. आता जेवढेही पॅरालिसिसचे पेशंट आहे, ज्यांचं सायन्स इंजिनिअरिंग ट्रीटमेंट सुरू आहे, त्यांना प्रत्येक वेळी औषधांसोबत एक न्यूरो एम नावाचं तेल दिलं जातं. तर न्यूरो एम ऑइलचा उद्देश तुम्हाला माहिती असावा. तर बऱ्याच अंशी मी आधीच सांगितलं आहे की त्याचा मुख्य उद्देश काय असतो, मसल्सना रिलॅक्स करणे. म्हणून जर तुम्हालाही कोणत्याही शरीराच्या भागात, समजा खांद्यामध्ये वेदना आहे, हालचाल करताना जाणवतं की इथे स्नायू खूप ताठ झाले आहे, तर तुम्ही काय कराल? थोडंसं तेल लावाल, गरम पॅड घ्याल, ते गरम करून त्या भागावर लावाल. असं केल्याने काय होतं?
दररोज आसन केल्याने त्या भागातील स्नायू हळूहळू सैल होऊ लागतात. वेदना कमी व्हायला लागते कारण स्नायू रिलॅक्स झाले आहे. स्नायूंमधील ताठरपणा संपला आहे. त्यामुळे या गोष्टींचं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला मालिश कशी करायची हे समजलं असेल. तरीही तुमच्या मनात काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर आमचे डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यांच्याशी बोला. ते या आजाराशी लढण्यात तुमची पूर्ण मदत करतील. पण जाण्यापूर्वी मी हे सांगू इच्छितो की आमच्याकडे जे टेस्टिमोनियल्स आहेत, पेशंट येतात, बरे होतात